नमस्कार. तर मित्रांनो, तुम्ही पण कुसुम योजनेत फॉर्म भरला असेल तर त्याचा एम-के-आय-डी आणि पासवर्ड जर तुम्ही विसरला असाल तर काय करायचे. तर ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की एम-के-आय-डी आणि पासवर्ड विसरल्यावर काय करायचे. तर चला तर मग जाऊ आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर. तर आता आपण आलेलो आहे कॉम्प्युटर स्क्रीनवर. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे, तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर पासवर्ड तुमच्याकडे नसल्यामुळे तुम्हाला सर्वात खाली तुम्हाला यायचं आहे. सर्वात खाली म्हणजे ऑप्शन दिसले फॉरगेट पासवर्ड, रिसेंट युजर नेम, पासवर्ड. तर तुमच्याकडे पासवर्ड म्हणजे नुसतं एम-के-आय-डी असेल आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही फॉरगेट करू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मी पासवर्ड आणि आपला एम-के-आय-डी कसा दोन्ही पण रिसेट कसे करायचे. तर त्याच्यात सर्वप्रथम क्लिक करू. त्याच्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला तो एंटर करा. मी आता इथे माझा नंबर टाकणार आहे, तो हाईड करणार आहे. मोबाईल नंबर टाकून तुम्ही रिसेंट ऑप्शनवर क्लिक करा. रिसेंट ऑप्शनवर क्लिक केले तुम्हाला असा ऑप्शन येईल, तुमचा युजर नेम आणि पासवर्ड रिसेंट झाला आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही याला काय करायचंय, युजर नेम आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलच्या फोन तुम्हाला मेसेज आला असेल, मेसेज मध्ये तुम्हाला युजर नेम पासवर्ड दिसेल, त्याच युजर नेम पासवर्डने तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे. ह्या व्हिडिओ पुरते इतकेच. असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.